कुंकुमार्चन म्हणजे काय? देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू मंत्र उच्चार किंवा नामोच्चाराबरोबर देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून डोक्यापर्यंत वाहणे म्हणजे कुंकुमार्चन होय. किंवा मंत्र म्हणत देवीचा नामजप करत कुंकवाने देवीला स्नान घालणे याला कुंकुमार्चन म्हणतात. नवरात्र काळात देवी तत्व जागृत असल्याने कुंकुमार्चन केल्याने ते सिद्ध होते. देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कुंकुमार्चन करतात. कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. ह्या काळात देवी तत्वही जागृत असते व मूर्तीवर अथवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने ते देवीचे शक्तितत्व कुंकवात येते. मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती लाल रंगातून झाली आहे. शक्तितत्वाची दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान आहे. कुंकवाला विशेष सुगंध असतो. तो वातावरणात दरवळत असतो. गंधलहरी कुंकवातून प्रक्षेपित होतात. त्यामुळे ब्रह्मांडातील शक्तितत्वातील लहरी कुंकवाच्या सुवासाकडे आकृष्ट होतात. त्यामुळे मूर्तीतील सगुण तत्व जागृत होते. नंतर ते कुंकू घरातील सर्वांनी आपल्या कपाळी लावल्याने आपल्याला ते तत्व मिळते व एका नवीन ऊर्जेची अनुभूती येते. कुंकुमार्चन करण्यासाठी विशेष मुहूर्त असतात. चतुर्दशी, पौर्णिमा, अष्टमी, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार तसेच विशेष म्हणजे नवरात्रातील सर्वच दिवस हे कुंकुमार्चन करण्याचे उत्तम मुहूर्त आहेत.